बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। परिणामी महाराष्ट्रात देखील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटा पावसाच्या आगमनाची चाहूल देत आहेत। अनेक भागांमध्ये किनाऱ्यावर उंच लाटा उसळताना देखील पाहायला मिळत आहेत। याचा आढावा घेतलेला आहे गणेश महाप्रळकरनं। पाहूया। पश्चिम बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याची या ठिकाणी हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे। आणि याच वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर कोकणातील अनेक किनारपट्टी भागांमध्ये ह्या लाटा उसळलेल्या दिसतात। हे चित्र आहे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील या समुद्र किनाऱ्यांवरील। आपण बघितलं तर समुद्रांमध्ये अनेक भागामध्ये उधाण आल्याचं चित्र आहे। अनेक लाटा उसळताना दिसत आहेत। पावसाचे संकेत देखील या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहेत। आज महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी देखील समुद्र किनाऱ्यांवरील इतर ज्या पर्यटन सुविधा किंवा स्पोर्ट्स राईड्स असतील किंवा इतर बोटिंग्स असतील या देखील बंद ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी जारी केलेले आहेत। समुद्र किनारे खवळलेत, या अर्थ पावसाचे कुठेतरी संकेत आहेत। पाऊस येत्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेला आहे आणि कुठेतरी या पावसाची दाट शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।